पुढे माहिती असेल, मॅप असतील तर अति विस्तृतपणे ते बोलू शकतात. माझी विनंती आहे की आपण प्रस्तावाचं 2 भागामध्ये विभाजन करावं. पहिला पार्ट आहे तो राज्य शासनाला विनंती पत्र द्यायचं आहे की जिथपर्यंत आपल्याला अधिकृत सूचना हरकती म्हणजे आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी, जेणेकरून जे आरक्षण बदलण्यात आलेले आहेत ते फायनल करण्यात येऊ नये अशा प्रकारची आपली भूमिका मांडण्यात यावी. हा एक भाग आहे, त्याला लगेच मंजुरी घेऊन ती विनंती पत्र आपण देण्यात यावं. आणि दुसरा जो प्रस्तावामध्ये दुसरा आणि तिसरा आहे त्याचा विस्तृत अहवाल सभागृहाला तुम्ही प्रशासनाकडून सादर केला पाहिजे. प्रेझेंटेशन दिला पाहिजे की आपण सभागृहाने काय डीपी मंजूर केला होता, सूचना हरकतीनंतर काय तो प्रसिद्ध काय केला होता, सूचना हरकती नंतर काय त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला, त्याच्यानंतर मग राज्य शासनाकडे काय पाठवण्यात आला आणि राज्य शासनाने फायनल जेव्हा डीपी आला तेव्हा एक्सटेंडेड पार्ट किती दिला, काय दिला आणि त्याचा UDCPR मधून काय फरक झाला, त्याचा इम्पॅक्ट काय आहे. आणि आता सर्वात म्हणजे निंदनीय बाब अशी आहे की आरक्षित भूखंड ज्याचं आरक्षण अजून फायनल झालेलं नाहीये अशा भूखंडांना आपल्याकडून CC देण्यात आलेली आहे. मी आता सुतार मॅडमशी बोलत होतो तर त्यांनी एक प्लॉटचं मला दाखवलं. एक्सटेंडेड पार्टमध्ये त्या भूखंडाचं आरक्षण फायनल पेंडिंग आहे, पण तरी देखील तिकडे बांधकाम सुरू झालेलं आहे. हे खरं आहे का? निश्चित भूखंड क्रमांक आणि सेक्टर मला कळालं तर मी त्याबाबत वस्तुस्थिती सांगू शकेल. लगेच सांगाल? हो, मी लगेच कार्यालयातनं माहिती घेऊन मी लगेच सांगू शकतो. सेक्टर 25, सेक्टर 25, 34, 35 आणि भूखंड क्रमांक 36, 37, 38 सेक्टर 25 MSCB कॉरिडॉरचं आरक्षण. भूखंड क्रमांक 34, 35, 36 तिथे एक्सटेंडेड पार्ट मध्ये रेसिडेन्शियल झालेलं आहे, पण ते फायनल व्हायचं आहे अजून. 34, 35, 36, 37, 38 तुम्ही असे कुठे दिल्यात का, CC हो. दिल्यात का? होय, त्याबाबत मी ज्यावेळेस सर्व यांना तुम्ही CC कुठल्या अधिकारात देताय? मी याबाबत ज्यावेळेस मी म्हणजे आदरणीय महापौर महोदया, सर्व सभागृह, सर्व सदस्य, पत्रकार तसेच प्रेक्षक गॅलरीतील सर्व वर्ग, या ठिकाणी सन्माननीय सभागृह नेते आणि तसेच सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास योजनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर ज्या क्रमाने सन्माननीय सदस्य महोदयांनी प्रश्न विचारलेले आहेत त्या क्रमाने मी त्याचे उत्तर देतो या ठिकाणी. सर्वप्रथम म्हणजे महानगरपालिकेचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा आता फक्त तो CC दिले की तो हो त्या आता त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये असेल, अहवाल देतील ना, अहवाल द्याल ना तुम्ही, प्रेझेंटेशन द्याल तेव्हा हो जी भूखंड ज्या जो नवी मुंबई महानगरपालिकेची विकास योजना कलम 26 अन्वये प्रसिद्ध करण्यापूर्वी जी भूखंड सिडकोने विक्री केलेली होती आणि ज्याच्यावरती विकास योजना प्रसिद्ध होण्याच्या पूर्वी त्याच्यावरती आरक्षण प्रस्तावित होतं, तसेच प्रसिद्ध झाल्यानंतर ज्याच्यावरती आरक्षण होतं, तर जे भूखंड नवी मुंबई महानगरपालिकेची विकास योजना प्रसिद्ध होऊन शासनाकडे सादर करण्यापूर्वी त्याच्यावरती आरक्षणं ही रद्द करण्यात आलेली होती. याबाबत शासनाने अशा भूखंडांना विकास परवानगी देण्याबाबतचे निर्देश महानगरपालिकेस दिलेले होते. सदर निर्देश विचारात घेऊन महानगरपालिकेने अशा भूखंडांवरती विकास परवानगी दिलेली आहे. फक्त एवढी स्पष्टता द्यावी, निर्देश राज्य शासन काही देतील, त्याला कायद्याचा आधार आहे का, कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का की ज्याचं आरक्षण अजून फायनल नाही त्या बाबतीत आपल्याला CC बांधकाम परवानगी एका निर्देशाद्वारे देता येते का? सर्वसाधारणपणे ह्या विषयाच्या अनुषंगाने
महानगरपालिकेची भूमिका आणि वस्तुस्थिती ही शासनाकडे मांडण्यात आलेली होती आणि शासनाकडनं मी जे फक्त काही clear तुम्हाला आलेले विचारलं कायद्यातली तरतूद सांगा. शासनाकडनं आलेले जे काही निर्देश असतात ते निर्देश महानगरपालिकेला बंधनकारक असतात. नगर रचना विभागाकडून शासन कायद्याच्या पलीकडे निर्देश देऊ शकते का? कायद्याच्या पलीकडे शासन निर्देश नाही देऊ शकत. लेखी दिला असेल, पण शासन कायद्याच्या पलीकडे निर्देश देऊ शकतं का? कायद्यामध्ये तरतूद आहे का? आरक्षित भूखंड जिथपर्यंत म्हणजे फायनल होत नाही तिथपर्यंत सीसी द्या त्याला. निर्देश शासन बघा, रूल्स पण बनवायचे असतात, ते कन्सिस्टंट विथ द लॉ बनवायचे असतात. महाराष्ट्र निर्देश पण द्यायचे असतात, कन्सिस्टंट विथ द लॉ द्यायचे असतात. तुम्ही ते चेक केलं पाहिजे कन्सिस्टंट विथ द लॉ आहे का. याबाबत महानगरपालिकेने ज्या वेळेस सिडकोने आरक्षित भूखंड हे विक्रीकरिता काढलेले होते तेव्हाच महानगरपालिकेची भूमिका ही शासनाला कळवलेली होती. त्याबाबत ती आपल्या रेकॉर्डला देखील आहे. परंतु याबाबत शासनाकडे ज्या वेळेस सिडकोची भूमिका विचारात घेण्यात आली की शासनाने सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेची त्या ठिकाणी बैठक घेऊन की ठीक आहे, आज तागायतपर्यंत सिडकोनी जे काही भूखंड विक्री किंवा त्याचं वितरण केलेलं असेल तर त्या केसमध्ये संबंधित विकसकांनी सिडकोला त्या ठिकाणी त्याचे पैसे देखील पे केलेले होते. ही बाब विचारात घेऊन तसेच विकास योजना प्रसिद्ध होण्याच्या पूर्वी त्याचे विक्री वितरण झालेलं होतं. या सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने आपला विकास जो होता आराखडा प्रसिद्ध होण्यासाठी खूप कमी प्लॉट झाले होते. प्रसिद्ध झाल्यानंतर देखील प्लॉट विक्री केले. ड्राफ्ट मंजूर झाल्यानंतर देखील ईपी मधल्या प्लॉटची विक्री केलेली आहे. त्याच्या आधीच्या बाबतीत निर्देश असतील की अजून तुमचा डीपी अनाऊन्स नाही, त्यामुळे जे विक्री केले त्यांना द्या. बरोबर आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतरच्या बाबतीत निर्देश नसतील. कलम 26 नंतर विकास योजना प्रसिद्ध झाल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन प्राप्त होऊन तो शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी ह्या कालावधीत जे विक्री केलेली होती त्याच्या बाबतीत देखील शासनाने ह्या भूखंडावरती आरक्षण महानगरपालिकेने प्रस्तावित करू नये. तसेच ते आधीच्या भूखंडांवर नाही, दोनदा आलेत साहेब निर्देश आलेले आहेत. तर पहिल्यांदा जे आले होते की जे भूखंड ह्या तारखेपर्यंत त्या तारखेच्या याच्यापर्यंत विक्री वितरण केलेली आहे, अजून नवी मुंबई महानगरपालिकेची विकास योजना कलम 26 अन्वये प्रसिद्ध झालेली नाहीये, म्हणून या भूखंडांवरती आरक्षण प्रस्तावित करण्यात येऊ नये असे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते 6 सप्टेंबर 2021ला. आणि त्याच्यानंतर आपण त्या भूखंडांवरती आरक्षण प्रस्तावित नाही केले, कारण त्या बाबतीत शासनाचे कलम 154 अन्वयेचे निर्देश होते. तुम्ही विकले, तुम्ही ही महापालिकांना घाण ठेवली. माझा आरोप आहे या महापालिकेची तुम्ही चिंता नाही केली. पगार इकडचा घेतला, मी तिकडचा खाला आणि नाही. तुम्ही ऐकलं कोणाचं? महानगरपालिकेने विकास योजना कलम 26 अन्वय प्रसिद्ध होण्याच्या पूर्वीपासून ते जेव्हा सिडकोनी भूखंड विक्री केले त्या प्रत्येक वेळेस महानगरपालिकेने त्याबाबतचा आक्षेप हा शासनाकडे नोंदवलेला आहे आणि ते रेकॉर्डला आहे. पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यावेळेस मी संपूर्ण याबाबतचा पत्रव्यवहार आहे तो मी आपल्या सर्वांच्या अवलोकनार्थ तो मी आणून देईल. या विकास योजनेच्या अनुषंगाने जो काही पत्रव्यवहार शासनाला केलेला आहे त्याचे संपूर्ण एक पुस्तकच तयार झालेलं आहे विकास योजनेच्या संबंधित. तर ती क्रोनॉलॉजी माहिती द्यायची आहे. पण ईपी मध्ये जे आरक्षण आता चेंज केलेलं आहे ते जे विक्री केलेल्या भूखंडाचं तुम्ही सीसी दिलेली आहे ती कुठल्या कायद्याच्या अंतर्गत दिली? ती शासनाचा निर्देश हे कुठल्या कायद्याच्या अंतर्गत आलेलं आहे? शासनाचे निर्देश हे शासनाने दिलेले आहे. शासनाचे निर्देश जे शासनाने 154 अन्वय शासनाने 154 अन्वय निर्देश दिलेले आहे. 154 अन्वय आम्ही पण रूल बनवू शकतो, सभागृह रूल बनवू शकते, बट नॉट इनकन्सिस्टंट विथ द लॉ. इनकन्सिस्टंट विथ द लॉ निर्देश देऊ शकते का?
लॉ तर पाहिजे तसा निर्देश देताना. MRTP ॲक्ट सेक्शन 154 मध्ये ज्या वेळेस त्या ॲक्टच्या इम्प्लिमेंटेशनसाठी शासनाला जर काही स्पष्टीकरण किंवा काही निर्देश द्यायचे असतील तर असे 154(1) मध्ये मेन्शन आहे. सेक्शन 154(1) सेज निर्देश कंट्रोल बाय म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. कर्तव्य बजावणे, हे काम करा ते काम करा बोलत असतील. आपल्या MRTP मध्ये काय बोलतायत की जिथपर्यंत आरक्षण फायनल होत नाही त्या ठिकाणी त्या आरक्षणा व्यतिरिक्त कुठलीही बांधकाम परवानगी देऊ शकतो का? याबाबत कायदा मोठा आहे की निर्देश मोठे आहेत? बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने मी नमूद करू इच्छितो की या ठिकाणी शासनाने जे निर्देश दिले त्यानुसार बांधकाम परवानगी दिलेली आहे. आता शासनाने दिलेले निर्देश योग्य की ते अयोग्य आहे याचं इंटरप्रिटेशन मी करणं ते म्हणजे मी कसं करू शकतो? तुम्ही कायद्याने आले, तुमचा शासनाचे कायदा काय निर्देश म्हणतो? कायदा काय म्हणतो? जर तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही शासनाला कलम 154 अन्वय शासनाला कलम 154 अन्वय निर्देश देण्याचे अधिकार आहेत. शासनाने निर्देश इनकन्सिस्टंट विथ द लॉ देण्याचे अधिकार आहेत का? त्यामध्ये 154 मध्ये 154(1) 154(2) त्याच्यामध्ये असं आहे की इफ एनी डिस्प्यूट अरायझेस बिटवीन स्टेट गव्हर्नमेंट, रिजनल बोर्ड, प्लॅनिंग अथॉरिटी और डेव्हलपमेंट अथॉरिटी रिगार्डिंग द एक्सरसाइज ऑफ पॉवर और डिस्चार्ज ऑफ फंक्शन अंडर द ॲक्ट, द डिसिजन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट इज फायनल. आता ह्या अनुषंगाने शासनाकडून जे निर्देश आले त्या अनुसारून हे केलं आणि मला वाटतं आपल्या सन्माननीय सदस्य किंवा महोदयांपैकी नेत्रा शिर्के मॅडमनी पण विचारलेलं होतं की आपण अशी परवानगी नाकारलेली आहे का काय. तर हो, आपण ते निर्देश असताना पण आपण 1-2 प्रकरणांमध्ये ती परवानगी नाकारलेली होती. त्या बाबतीत ते शासनाकडे देताना कोणाचं काम करत होते? आपण तुम्हाला समजलं नाही का? सीसी अजून सजेशन ऑब्जेक्शन चालू आहे. मग सजेशन ऑब्जेक्शनचा फायदा काय? त्या साहेब असं आहे की आता शासनाचे निर्देश आल्यावरती आपण त्या बाबतीमध्ये तुम्ही शासनाचे कळवलं नाही का? तुम्ही असं आम्हाला करता येत नाही, तुम्ही कळवलं नाही? साहेब कलम 154 चे निर्देश हे 154 कलम अंतर्गत इट शुड नॉट बी इनकन्सिस्टंट विथ द लॉ. 154 अन्वयचे निर्देश हे आपल्यावरती तुम्ही कळवलं बाइंडिंग का नाही असतात. की हे इनकन्सिस्टंट विथ द लॉ आहे? खरंच एकदम निंदनीय बाब आहे. जर सभागृह असतं तर आम्ही कोर्टात गेलो असतो. दुर्दैव होतं या नवी मुंबईचं की सभागृह त्यावेळेस अस्तित्वात नव्हतं आणि प्रशासक शाप म्हणून नवी मुंबईला लाभला. या डीपीच्या बाबतीत ते आपल्या आरक्षित भूखंड वाचवू नाही शकले. वाचू सोडा, ज्याचं अजून आरक्षण चेंज नाही झालं त्याला सीसी देखील देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डातले काय काय आरक्षण चेंज झालं ते बघून घ्या. आज एकही भूखंड आपल्या मालकीचं नाहीये. यामध्ये माहिती देखील द्या. जर सिडको आली नसती तर सगळ्या गुरसरण जागा या महापालिकेच्या नावावर झाल्या असत्या. त्या देखील एक रेकॉर्ड काढा की गुरसरण जमीन किती होत्या, किती कलेक्टर लँड सिडकोला डायरेक्ट देण्यात आली, ती महापालिकेच्या नावावर आली असती आणि त्याच्या बदल्यात आपल्याला किती सिडकोकडून जागा भेटल्या. आणि यामध्ये आता सीसी दे दिलेल्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत. काय बरोबर ना? सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी निर्देश लोक हिताचे द्यायचे आहेत. पण राज्य शासनाने निर्देश दिले बिल्डर हिताचे. UHP बांधायचंय, UHP लोकहित नाहीये, पण बिल्डरांची बिल्डिंग बांधणं लोकहित आहे. आणि या ठिकाणी ज्या संस्थेचा पगार घेत होते त्या संस्थेचं प्रोटेक्ट करण्यासाठी कोर्टामध्ये गेले देखील नाही त्या निर्देशाविरुद्ध.
निशांतजी भगत त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले, मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत गेले, तिथे देखील ऍफिडेव्हिट त्या डीपीच्या माध्यमातून त्या बाजूने भरले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आपलं या शहराचं भवितव्याचं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आपण हा जो भाग आहे, आता शासनाला विनंती करायला लागेल, शासन दाद घेईल की नाही माहित नाही, पण आपला विनंती करणं भाग आहे. तर विभागणी करून अहवाल यांच्याकडून आला पाहिजे. किती सीसी त्यांनी रिझर्व प्लॉटवर ज्याचं फायनल बाकी आहे ते दिलेलं आहे, आणि ते आता सीसी देणं आता थांबवलं पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश देखील दिले पाहिजेत. धन्यवाद मॅडम. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.